अभिजित दिपके आणि पोलिसांमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जयपूरमधील हल्ल्यापासून सुरू झालेला हा वाद, दिल्लीतील आंदोलन, पोलिसांची कारवाई आणि आता थेट छत्रपती संभाजीनगरमधील दिपके यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. काही लोक दिपके यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले असताना पोलिसांनी त्यांना रोखल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर दिपके पोलिसांवर चांगलेच संतापले आणि पोलीस अधिकाऱ्याला थेट जाब विचारला. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की हा केवळ सुरक्षेचा मुद्दा आहे की दिपके आणि प्रशासनातील संघर्ष एका मोठ्या वळणावर पोहोचत आहे. अभिजित दिपके हे कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीचे संस्थापक आहेत. सोशल मीडिया आणि राजकीय व्यंगातून चर्चेत आलेले दिपके गेल्या काही काळात विद्यार्थ्यांचे प्रश्न, नीट आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकार या विरोधात आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला विशेषतः तरुणांचा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा सीजेपी कडून करण्यात येतो. त्यामुळे दिपके यांची सोशल मीडिया लोकप्रियता आता रस्त्यावरच्या आंदोलनातही दिसू लागली आहे. पण त्यांच्या आंदोलनाचा प्रवास वादांपासून दूर राहिलेला नाही. जून मध्ये जयपूर येथे आंदोलन दरम्यान काही तरुणांनी दिपके यांच्यावर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यात त्यांना थप्पड मारण्यात आल्याचे दिसले. या घटनेनंतरही दिपके यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. उलट या घटनेमुळे त्यांचा संघर्ष आणखी आक्रमक झाला. यानंतर दिल्लीतील आंदोलनातही दिपके आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला. संसदेकडे जाणाऱ्या मोर्चा दरम्यान दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा सीजेपी कडून करण्यात आला. त्यामुळे दिपके समर्थकांकडून पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. दुसरीकडे पोलिसांच्या दृष्टीने संसद परिसरासारख्या संवेदनशील ठिकाणी आंदोलकांना नियंत्रित करणे हा कायदा सुव्यवस्थेचा भाग असल्याचे सांगितले जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर आता संभाजीनगरमधील घटना महत्त्वाची ठरत आहे. काही नागरिक दिपके यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आले होते, मात्र पोलिसांनी त्यांना रोखल्याचा आरोप करण्यात आला. यावर दिपके संतापले. मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी ठरवायचं नाही, अशी भूमिका घेत त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला जाब विचारला. त्यांच्यात झालेला शाब्दिक वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मात्र पोलिसांची भूमिका समजून घेणेही महत्त्वाचे आहे. दिपके यांना यापूर्वी धमक्या मिळाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अशा परिस्थितीत दिपके यांना भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची चौकशी करणे किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवणे हा सुरक्षेचा भाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे असू शकते. मात्र सुरक्षा देताना एखाद्या व्यक्तीला कोणाला भेटायचे यावर पोलिसांनी मर्यादा घालाव्यात का, हा वेगळा कायदेशीर आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. आता या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे दिपके आणि प्रशासनामधील वाढता अविश्वास. दिपके यांना वाटते की त्यांच्या आंदोलनावर आणि त्यांच्या समर्थकांवर दबाव आणला जात आहे, तर प्रशासनाच्या दृष्टीने त्यांच्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये ही प्राथमिक जबाबदारी आहे. याच दोन भूमिकांमध्ये संघर्ष वाढत चालला आहे. जयपूर पासून दिल्लीपर्यंत आणि आता थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेला हा वाद केवळ एका व्यक्तीची पोलिसांशी झालेला संघर्ष राहिलेला नाही. सीजेपीचा प्रभाव वाढत गेला आणि दिपके यांनी युवकांच्या प्रश्नांना आंदोलनाच्या माध्यमातून पुढे नेले. तर हा संघर्ष भविष्यात आणखी मोठा होण्याची शक्यता आहे. शेवटी प्रश्न एवढाच आहे की अभिजित दिपके आणि पोलिसांमधील हा तणाव संवादातून संपणार की आणखी एका मोठ्या आंदोलनाला जन्म देणार. दिपके यांचा आक्रमक पवित्रा आणि प्रशासनाची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था यांची भूमिका यांच्यातील संघर्ष आता कुठे थांबतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण आजचा हा वाद फक्त दिपके यांच्या घराबाहेरचा नाही, तो देशातील नव्या प्रकारच्या युवक आंदोलनाला प्रशासन कसे हाताळते याचीही परीक्षा ठरू शकतो. आता यावर तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. अशी सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषणे पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.